तुरीचा बाजार खरंच का उठला? मेक इन इंडियाचा नारा देणाऱ्या मोदींच्या हाकेला बळीराजा धावला. त्यानं देशाला लागणाऱ्या तुरडाळीपेक्षा कितीतरी जास्त तुरडाळीचं उत्पादन करून दाखवलं. पण आता त्याचीच शिक्षा आज बाजार समित्यांमध्ये आणि नाफेडच्या खरेदी केंद्रांच्या बाहेर उभ्या असलेल्या शेतकऱ्यांना भोगावी लागते. कारण शेतकऱ्यांची तूर जितकी बाजार समित्यांच्या आवारात पडू नये ना, त्याहीपेक्षा जास्त त्यांच्या घरात पडू नये. देवेंद्र फडणवीस यांनी शेवटच्या दाण्यापर्यंत तुरीची खरेदी करू असा शब्द दिला होता, जो त्यांनी आता फिरवलाय आणि फक्त 22 एप्रिलपर्यंत ज्यांनी तुरीची नोंद केली होती त्यांचीच तूर खरेदी करू असं म्हटलंय. त्यामुळे नेमका तुरीचा वांदा झालाय तरी काय? शेतकऱ्यांचे हाल कसे होत आहेत? सरकारचं नियोजन कसं, कुठे, का चुकलं? बाजार समितीत काय बदमाशी सुरू आहे? पाहूयात थेट यवतमाळच्या बाजार समितीतून माझाची तूर परिषद. लाख मेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे असं आपल्याकडे म्हणतात. पण आपण आज जिथे आहोत ते फक्त लाखांचे नाही तर 125 कोटी जनतेचे पोशिंदे आहेत. मोदींनी मेक इन इंडियाचा नारा दिल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा कुणी ओ दिली असेल तर ती शेतकऱ्यानं दिली. या शेतकऱ्यानं तुरीचं बंपर उत्पादन करून दाखवलं. शेतकऱ्याच्या हातात थोडं समाधान, 2 पैसे मिळतील असं वाटलं होतं, पण या शेतकऱ्याच्या हातात पडल्या त्यानंच पिकवलेल्या तुरी. नाफेडनं 316 केंद्रात तुरीची खरेदी चालू केली, पण ती खरेदी खरंच झाली का? तरी पण तुरीचा बाजार का उठला हा प्रश्न आहे. आणि तेच प्रश्न जाणून त्याची उत्तरं जाणून घेण्यासाठी आज आपण आत्महत्येत नंबर 1 वर असलेल्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये आहोत. आपण शेतकऱ्यांपासूनच सुरुवात करूयात. दादा, तुमचं नाव काय? वसंत टोमाजी मिश्रा. किती तूर आहे तुमची? 12 क्विंटल. कधी आणली इथे? 8 दिवस झाले. मग 8 दिवसात तूर का बरं गेली नाही? नाही, यायनं काटे बंद केले आपल्या समितीवाले, आम्हाला लोकांचा. काटे बंद केले. आपल्याला अडचण खूप होत आहे, त्रास होत आहे. जेवणाचं काही भेटत नाही. पुन्हा आपली जाण्याचा खर्च नाही. आंघोळ बिंगोळ काय इकडे? काहीच अडचण, सब लय बेकार परिस्थिती आहे. जेवणाचं कसं करतो? काहीच नाही, कच्चा भात भेटते. कुत्रा खात नाही त्या अन्नाला. करणार काय पुढे? हे मोजल्याशिवाय आम्ही काय करणार? कायच्याच वर्षावर जगणार? तुरी तर आम्हाला विकणारच आहे. हा एकमेव अनुभव नाही आहे. हे दादा आपल्यासोबत आहे. दादा, तुमचं नाव काय? निरंजन बोरकर. कुठून आला तुम्ही? मी बडबड्यावरून. किती क्विंटल तूर आहे? माली आहे 25 क्विंटल. किती दिवस झालं बाजार समितीत? 8-10 दिवस झाले. मला 692 टोकन नंबर आहे. इथं 15 दिवसापासून आहो मी. ते येते, पायते, तूर तुडवते, जाते, सगळं व्यापाऱ्याचा माल मोजते. आमचा एकही कास्तकाराचा कोणतीही माल मोजत नाही, कारण सगळ्याचे मिळतं जुळतं काम आहे. म्हणजे त्याच्याकडे बरोबर जायचं, तेच मोजाचे, तेच बारदानाने. ते आमच्या गंजावर 3 डाव तुडवून गेले, पण मोजला नाही. घरी कोण कोण असते? घरी आहे आता, घरी पोरं बारा सगळे आहेत तिथं घरी. शिक्षणाचं वगैरे काय त्यांच्या? त्याचं काय आता, ते इकडं आम्ही असल्यावर त्याचं काय आहे कोणाला माहीत. कोण जाईल का तर विचारायला द्यायला. इकडं जर तिकडं गेलं तर हे तुरी चोरी जाते. तर ही अवस्था आहे शेतकऱ्याची. कुणीही शेतकऱ्याला दाद देताना दिसत नाही. इथं 2-2 हजार टोकनं वाटली गेलेली आहेत आणि ती टोकन वाटून गेली सुद्धा 1900-1800 नंबर असलेल्यांची तूर गेलेली आहे. ती व्यापाऱ्यांनी तूर घेतलेली आहे, व्यापाऱ्यांची तूर गेलेली आहे. पण त्यावेळेला शेतकऱ्यांची 692 नंबरचं टोकन आहे दादा तुमची तूर नाही गेलेली, त्यांची तूर नाही गेलेली. सरिता, हा जो तुरीचा प्रश्न आहे तो नेमका कोणी निर्माण केला हे समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्यासाठी आपल्या बरोबर शेतकऱ्यांबरोबरच अनेक मान्यवर मंडळी आहेत. मी चंद्रकांत वानखेडे यांच्याकडे जाते. चंद्रकांतजी, काय म्हणाल, हा प्रश्न नेमका का तयार झाला, ह्याच वर्षी का तयार झाला एवढा? नाही, मला असं वाटतं की ह्याच वर्षी हा प्रश्न तयार झाला असं वाटत नाही. शेतीचा प्रश्न हा कायम आहे. आणि पूर्वी कापसाचे प्रश्न होते, सोयाबीनचे प्रश्न होते, यावेळेस तुरीचा प्रश्न तयार झालेला आहे. आणि दर 5-10 वर्षांनी असं एकेका पिकाचा प्रश्न तयार होतो. यावर्षी तुरीचं आव्हान म्हणजे मोदींच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन लोकांनी तुरीचं उत्पादन घेतलं मोठ्या प्रमाणात. निसर्गानेही त्याला साथ दिली आणि त्याचं मोठ्या प्रमाणात उत्पादन झालं. कारण तुरीचा जो तुटवडा होता तो संपूर्ण तुटवडा भरून काढला. बिलकुल. म्हणजे जेव्हा विक्रमी उत्पादन होणार तेव्हाच शेतकऱ्याचं मात्र नुकसान होणार, ही किती दुर्दैवी स्थिती आहे. यामध्ये अधिक उत्पादन झालं याचं कारणही पुन्हा एक दुसरं की मागच्या 2-3 वर्षामध्ये दुष्काळ आणि सतत नापिकी आणि त्याच्यामुळे कदाचित दुसऱ्या काही अन्य कारणामुळे तुरीचे जे गेलेले भाव होते डाळीचे ते 150 ते 200 रुपयापर्यंत किलोला, तो एक भाग
त्याच्यामुळे शेतकऱ्यांना वाटले की तूर पेरली पाहिजे. दुसरा भाग असा की यामध्ये आताच सांगितल्याप्रमाणे जे सरकारकडून आव्हान झालं की बाबा याच्यामध्ये जास्ती उत्पन्न मिळालं पाहिजे आणि म्हणून सर्वकष प्रयत्न करून शेतकऱ्यांनी कधी नव्हे तेवढी उत्पादन क्षमता वाढवत, म्हणजे आता यावेळची उत्पादन क्षमता यंदाची आपली जवळपास 800 किलोपर्यंत प्रति हेक्टरची आहे, जी याच्या आधी जवळपास 400 किलो प्रति हेक्टरची होती. यामध्ये आता आपलं उत्पादन जे आहे हे कदाचित 3 ते चौपट असं होत आहे. 117 लाख क्विंटलचं या महाराष्ट्रामधलं उत्पादन आपल्याला यावर्षी मिळते आहे, जे रेकॉर्ड ब्रेक राहणार आहे. म्हणजे रेकॉर्ड ब्रेक उत्पादन हे ह्याला कारणीभूत आहे, जी काही आपण परिस्थिती आपल्या समोर पाहतो आहे त्याला, की शासनाचं कुठलं तरी पॉलिसी किंवा निर्णय किंवा तयारी ही चुकली आहे? निश्चित तयारीच चुकलेली आहे. रेकॉर्ड उत्पादन आपण जेव्हा म्हणतो असं, तर मी या बाजार समितीचं एक उदाहरण देतो की यावर्षी तुरीचंच उत्पादन वाढलं नाही, तर यावर्षी हरभऱ्याचं उत्पादन वाढलेलं आहे. हरभऱ्याचं एकरेज वाढलेलं आहे, कारण मॉइश्चर चांगलं होतं, त्याच्यामुळे मागच्या 2 वर्षाच्या दुष्काळ तुलनेत हरभऱ्याचं एकरेज वाढलं आणि उत्पादन वाढलं. मग हरभऱ्याचं उत्पादन वाढवूनही बाजारात हरभऱ्याचे भाव हमी भावापेक्षा 1.5 का आहेत? 4,000 रुपये हा हमी भाव आहे आणि तो 6,000 रुपये जातो आहे. हीच मार्केट कमिटी आहे, तोच व्यापारी आहे, तोच दलाल आहे. याचं कारण जे आहे ते कारण हे आहे की आपण गेल्या अनेक वर्षांपासून 30 ते 40 लाख टन डाळी आयात करतच होतो. सरकार नव्हती आयात करत, मला अधोरेखित करायचं आहे, व्यापारी आयात करत होते आणि आयात स्वस्त होती म्हणून बाजारात भाव पडायचे. यावर्षी हरभऱ्याचा भाव वाढला, तो याच्याकरता वाढला की आपण जो ऑस्ट्रेलिया कॅनडामधनं हरभरा आणतो आहे तो 5,700 5,800च्या वरती पडतो आहे, त्याच्यामुळे वाढतो आहे. मी इथे आठवण करून देतो की याच मे महिन्यामध्ये 2014मध्ये निवडणुका झाल्या होत्या आणि 2014मध्ये हरभऱ्याला हमी भावही नव्हता बाजारात. तेव्हा आमच्या आजच्या विदेश मंत्री सुषमा स्वराजजी या मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना शिवराज चव्हाणांना घेऊन दिल्लीला राष्ट्रपती प्रणव मुखर्जींची भेट घेऊन नाफेड मार्फत मध्य प्रदेशमध्ये हरभऱ्याची हमी भावाची खरेदी करायला मागणी केली होती. हमी भावाची खरेदी मागणी करणारे आज हमी भावाची तुरीची खरेदी करत नाही, ही शोकांतिका आहे. बिलकुल ही मोठी शोकांतिका आहे. मात्र हा प्रश्न निर्माण होण्यासाठी बाजार समितीचं ज्या पद्धतीनं कामकाज चालतं आहे ते कुठेतरी कारणीभूत आहे, असं ह्या शेतकऱ्यांशी बोलून आपल्याला दिसतं आहे. 2,000 टोकन वाटल्यानंतर 1800व्या टोकन ज्याचं असतं त्याची तूर खरेदी होते, मात्र 300व्या नंबर ज्याचा असतो त्याची तूर खरेदी होत नाही. बाजार समितीचं व्यापाऱ्यांशी संगनमत आहे असा आरोप तुमच्यावर होतोय, काय म्हणाल? नाही, काही प्रमाणामध्ये जे आता आमच्या शेतकरी बांधवांनी सांगितलं की माझं 800 टोकन आहे आणि 1600 मोजल्या गेलं, तर या बंदमुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी बाजार आवारामध्ये आपलं धान्य आणून टाकलं आणि त्याच्यामुळे जे उघड्यावर पडलं ते मोजल्या गेलं आणि जो मागून आला किंवा ज्याला टोकन दिलं, कारण इथे जिल्हाधिकारी महोदयांसोबत बाजार समितीची मिटिंग झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की शेतकरी मोठ्या प्रमाणात इथे आला नाही पाहिजे, कारण उद्या शेतकऱ्याचा माल वाऱ्यावर राहील आणि मग पाऊस आला तर प्रॉब्लेम येईल. त्याच्यामुळे बाजार समित्यांनी टोकन दिले आणि दिल्यानंतर मार्केट वेळोवेळी बंद पडत होते आणि ती भीती प्रत्येक शेतकऱ्याच्या मनामध्ये होती. खरंच हे कारण आहे का? बाजार समित्या याच्यामध्ये अत्यंत कमी पडलेल्या आहेत. सेक्शन 29 आहे बाजार समिती कायद्याचं की हमी भावापेक्षा कमी दरानं कुठलाही शेतीमाल या बाजार समितीमध्ये त्यांना लिलाव करता येत नाही. परंतु याचं महाराष्ट्रातल्या 305 बाजार समित्यामध्ये पालन होत आहे का? आज तुरीचा प्रश्न तयार झाला, परंतु हा प्रश्न सगळ्याच पिकाच्या बाबतीमध्ये, आज गहू हमी भावापेक्षा कमी भावानं ते बाजार काढतायत, परंतु तुरीचा हा प्रश्न जो तयार झाला 3 महिन्यापासून, म्हणजे मी ज्या भागातून मराठवाड्यातून आलो तिथं 3 महिन्यापासून तुरीचं लिलाव काढणंच बंद करून टाकलं बाजार समित्यांनी आणि त्याच्यामुळं एकच ग्राहक राहिला, विदर्भ मार्केटिंग फेडरेशन असेल किंवा नाफेड असेल. एका दुकानामध्ये आता हे आज आपण बाजार समितीचा आवार बघतोय, या आवारामध्ये जे काही तुरीचे खरेदीदार होते त्यांना तुरीच्या खरेदीपासून बंदी घातली. बिलकुल हेच कुठेतरी शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. अभिजित, आता जे काही सांगतात आपले मान्यवर त्याच्यामध्ये सरकारचं धोरण चुकलं याच्यामध्ये काही शंका नाही आहे, कारण सप्टेंबर महिन्यात केंद्र सरकारनं पत्रक काढून सांगितलं होतं की यावर्षी 65% तुरीचं उत्पादन जास्त होणार आहे. त्याच्यामुळे सरकारनं आधीच नियोजन करायला पाहिजे होतं, पण ते नियोजन न केल्याचा फटका शेतकऱ्यांना बसतोय. आणि कसा फटका बसतोय तर यांच्या फक्त जगण्यावरती फरक पडत नाही, अख्खं आयुष्य हिरावून घेतलं जाण्याची शक्यता आहे. आता हे काका आहेत. काका तुम्ही कुठून आलात? सावरून. सावरून. किती दिवस आहेत तुम्ही इथे?
मला आज 12 दिवस होऊन राहिले. 12 दिवसात आंघोळ किती वेळा केली? 2 वेळा. ही परिस्थिती आहे की 12 दिवसात शेतकरी 2 वेळा आंघोळ करतो आणि आपण इथं दिवसभरात 3 वेळा कपडे बदलणारे लोक आणि नेते आणि अधिकारी आपल्याकडे आहेत आणि अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे नियोजन रखडलं असं सांगतात. काका आता हे जर पैसे नाही मिळाले तर याचा काय परिणाम होणार? सर्व आमचे कारभार खोळंबून जाईल. समोरचे कामं होणार नाही. काय काम सध्याचं सगळ्यात मोठं काम काय करात? मुलीचं लग्न जुळलं आहे. किती तारखेला आहे? ते 6 जूनला. पैसे आहेत का मग? नाही, आता काही माल विकून असं करावं लागेल. माल विकला जाणार आहे आता. तुम्हाला काय सांगितलंय? नाही, हे तर आता बंदच झालं. कधी सुरू होईल याची काही गॅरंटी नाही. पण तुम्ही आल्यानंतर तुम्ही ज्यावेळेला संपर्क साधला त्यावेळेला काहीतरी सांगितलं असेल ना तुम्हाला इथल्या मार्केट कमिटीने, अधिकाऱ्यांनी? मार्केटला तर चालू होतं साहेब, पण आमचा माल मोजला नाही गेला नाही इथे. मग कोणाचा माल मोजला गेला? आता काय, हे ढेर मोजायचे, 4 ढेर सोडून समोर जायचे, असं इथे चालू होतं. काय सांगावं साहेब, आम्ही तर इथे 8 दिवसापासून माल खोलून बसलो, तर इथे आमचा लिलाव झालाच नाही. छत्रपती का आशीर्वाद, चलो चले मोदी के साथ म्हणत जे सरकार आलंय त्या सरकारने त्यांची ही स्थिती करून ठेवली. किती तूर आहे सर? 16 क्विंटल तूर आहे. किती दिवस झाले? 7वा दिवस आहे आजचा. गेली की नाही तूर? नाही, अजून नाही गेली आहे सर. 3 वेळा शनिवारी 3 वेळा काटा आला होता आमच्याजवळ मोजायला, पण बारदाना मला बारदाना दिला नाही. बारदाना तिथे रेडी असताना पण त्यांनी आम्हाला बारदाना नाही दिला, म्हणून आमचे तूर मोजले नाही गेली. बाजार समिती संचालक इथं ते बारदाना नाही म्हणतात. बारदान असताना सुद्धा बारदान दिलं नाही. नाही, याच्यामध्ये बारदाण्याची ही परिस्थिती शासनाने निर्माण केलेली आहे. नाही, गलत आहे सर. बारदाना आम्ही स्वतः पूर्ण बंडल तिथे तयार होतं, पण त्यांनी फोडलं बी नाही आणि दिले पण नाही आम्हाला. आम्ही स्वतः 4 वेळा रिक्वेस्ट केली. त्या शेवटी त्यांनी काय म्हटलं, तुम्हाला बारदाना इथे यायचा नाही, तुमचा माल आम्ही मोजणार नाही म्हणत होते. तुम्हाला जे करायचं ते करा म्हणत होते. काय उत्तर द्याल ह्याला? बाजार समिती ही याच्यातली एक व्यवस्था आहे आणि मोजणारी जी यंत्रणा आहे ती नाफेड आहे. सर नाफेडचा एकही इथे व्यक्ती त्या दिवशी नव्हता. शनिवारी ते संध्याकाळी 8 वाजता आले आणि काटा बंद करायचा म्हणून सांगून गेले. ते नाफेडचे अधिकारी फक्त एक जिल्ह्यामध्ये फिरतात आणि त्यांचे डेली विजेसचे लोक इथे काम करतात. त्या दिवशी सुद्धा, ज्या दिवशी इथे आंदोलन झालं त्या दिवशी SDO आणि कलेक्टर इथे आल्यानंतर त्यांनी आदेश दिले, तर नाफेडच्या अधिकाऱ्यांनी शटरला कुलूप लावलं आणि ते इथून पळून गेले. नाही, गलत आहे. 10 वाजेपर्यंत जो बंडल होतं का पोत्याचं भाली बारदाण्याचं, हे बाहेर उभं होतं. बंडल असून पोते का दिल्या गेले नाहीत आणि आम्ही स्वतः पाहिलाय सर, स्वतः पाहिलाय. आणि व्यापाराचे जर हमाल आले ना, व्यापाराचे हमाल आले, त्यांना 500 कट्टे दिलेले आहे. आम्ही स्वतः डोळ्यांनी बघितलं, पण आम्ही पुरावा देऊ शकत नाही. नाही, आता काही प्रमाणामध्ये काही बाजार समित्यांमध्ये असं झालं असेल, त्याच्याबद्दल मी स्पष्ट बोलू शकणार नाही. माफी मागून नाही. आमचा आज प्रश्न काय, आज बँकेचा फोन आला, मुलीचे एज्युकेशन लोन फेडायचा आहे. ते म्हणजे पैसे नाही भरत तर तुमचं NPA मध्ये जाईल म्हणे अकाउंट. काय करणार मला सांगा आता तुम्ही. किती लोन आहे तुमचं? एक किती लोन आहे? 3 लाख रुपये मुद्दल होती आणि त्याच्यावरचं व्याज. आणि सरकारनं म्हटलं होतं आम्हाला की मुलगी आहे ती एज्युकेशन लोन घ्यायला, त्याच्यावरचं 5 वर्षाचं व्याज माफ करतो म्हणून म्हटलं होतं, पण त्यांनी व्याज माफ नाही केलं, व्याजावर व्याज लावत आहे. या बँकेचा आत्ताच फोन आला मला. हे फोन नंबर आहे, तुम्ही चेक करा. आजी वय काय तुमचं? माझं 70 वय आहे. या आजींचं वय 70 आहे. किती दिवसापासून इथं? 8 दिवस झाले मी इथं आहे. तुमच्याकडे आजी आले होते का मोजायला, तूर मोजायला? आले होते, काटा घेऊन आले. या आजीबाईची तूर मोजाची म्हणून डोक्यावर उचलून तिकडे चालले गेले. 2 वेळा आले. त्या भानगडीच्या अगोदर आले, त्या आजीबाईची पहिले मोजू म्हणून त्यांनी काटा उचलून आणखी चालले गेले तिकडे. मग आता इथं कसं राहता तुम्ही? तुमचं दिवसभराचं इथं काय करता तुम्ही? इथं झुणका भाकर खायचा, विकायचा, चहा प्यायचा. 2-3 दिवसानंतर घरी जायचं, आंघोळ करून यायचं. इकडे घरी नात बिमार आहे, नातू बिमार आहे, सुनीची तब्येत नाही बरोबर, तर मुलगा जाणं येणं करते. काही बाजार समितीले काही लोक मदत करतात का नाहीत करत? मी कोणाची मदतही घेत नाही, मी कोणाला खडकूही मागत नाही, कोणाला चाय मागत नाही. माझ्या पायावर मी उभी राहते. जर शेतकरी जर नाही राबला, शेतकऱ्याचं पीक नाही झालं, मी तर म्हणतो आशिया खंडात दुष्काळ पडायला पाहिजे, म्हणजे सगळेजण पैसेच नोटा खातील. म्हणजे त्यात मी सुद्धा आली. नोटा खाऊन जगू द्या, नुसत्या नोटाच खाऊन जगा. कारण इतकं कंटाळलं. आता नागरण कशानं करा, वाई कशानं करा, पैसे कशानं द्या, 3 लाख रुपये कर्ज करावं लागते. आणि सगळं पीक आलं का सगळं पहिले बँकेत भरायचं. पोराला म्हणतो कपडे नंतर घे, नाताचे कपडे नंतर घे, पहिले कर्ज भर, त्याच्यानं बाकी सगळे काम होईल. तुला अयर करायचं आहे, बहिणीकडे जायचं आहे, इवाय जावायकडे जायचं आहे. पहिले उडो करशील तर मग काय तोंड काय नाही करायचं, मिठा संग खायचं, पण लायकीनं राहायचं. मजूर कसा आहे
त्यांना घर बांधलं म्हणून आपण झोपडी बांधायला पाहिजे. उडीद जास्त पिकला म्हणून शेतकरी उडदाच्या मागे धावते, त्याचा भाव कमी होऊन जाते, आणखी जायचे का पैसे मूग टाकते, आपलं यंत्रानं काढते, दुसऱ्या वर्षी मूगच होत नाही, भाव कमी येत त्याला पुष्कळ असं होतं तुरीसारखं उत्पादन होते पण भाव येत नाही, आणखी जैसाचा तसाच. यंदा तुरी जास्त झाल्या पण कोणत्या शेतकऱ्याच्या चेहरा हालत नाही आहे. कोणी काय जाते तूर किती झाली, किती एकर झाली कोणी विचारणार नाही. सोयाबीन किती झालं, किती एकर झालं, इतकं झालं, छान झालं पण किती एकरात ते विचार. पैसे किती मिळतात तर काहीच नाही. पैशाचे जो सोडा पण पैशाचा कोण विचारते, पैसे घ्या का मरा तिकडे. ठीक आहे. म्हणजे मुद्दा असा आहे की आपल्याकडं ज्या अधिकाऱ्यांमुळे ज्या नेत्यांमुळे नियोजन चुकलं ते मुंबई पुण्यामध्ये AC ऑफिसमध्ये बसून स्टारबक्समध्ये कॉफी पितात, तेवढे पैसे इथं दिवसभरासाठी खर्च करायला सुद्धा शेतकऱ्याच्या खिशात नसतात. हे वास्तव आहे आणि आपण हे वास्तव विसरून चालणार नाहीये. आपण तिकडून फक्त म्हणू की शेवटच्या दाण्यापर्यंत आम्ही तूर खरेदी करू, पण इथं पोत्यानी इथं पडलेली आहेत अख्ख्या बाजार समितीमध्ये, आपण तूर खरेदी करू शकत नाही. ही महाराष्ट्रासाठी फार चांगली गोष्ट नाही. काय नाव तुमचं? भूपेंद्र हांडे, माणिकवाडा. या मार्केटला माझी 10 क्विंटल तूर पडलेली आहे. जवळपास मला 8 दिवस झाले. पहिल्या दिवशी घरून शिदुरी आणली होती बांधून, थेप खाल्ली, नंतर जवळचे पैसे पूर्ण संपले, हमाली हे ते उतरव करण्यात. दुसऱ्या दिवशी परत 10 रुपयाचे भजे खाल्ले. त्याच्यानंतर इथं थंड पाण्याचं कुंड आहे, त्यातलं पाणी पिऊन इथं मी 8 दिवस काढले. पिकवणं सोपी झालं पण विकणं फार कठीण झालं. आपल्याकडे इतकी तूर पिकली, बंपर उत्पादन झालं आणि तरीही यावर्षी आपल्याकडे सप्टेंबरमध्ये माहिती होतं त्याच्यानंतर सुद्धा 7 लाख टन तूर आयात केली आपण आफ्रिकन कंट्रीजमधून. हे वास्तव आहे. याच्यावरती आता कसा आपण उपाय काढणार आहोत? ह्या मंडळींना जे सांगितलं त्यातून त्यांच्या आत्म्याची जी तळतळ आहे ती खरं तर आपल्याला लक्षात आली. इतका त्रास त्या शेतात घेतल्यानंतर त्यांच्या मनात काय आहे हे आपण आत्ता बघितलं. खरं तर प्रश्न हा आहे की सरकारनं इथं इंटरव्हेन्शन करायला पाहिजे होतं का? अगदी असं म्हणायला पाहिजे, कारण यामध्ये नाफेड ही काही फक्त एजन्सी नाही आहे, हे सरकारचं सुद्धा कर्तव्य आहे. आणि ज्यामुळं सरकारचं याच्यामध्ये सगळे दोष हे नाफेडवर देऊन, नाफेड ही शेवटी एक मार्केटिंग कंपनी आहे किंवा फेडरेशन आहे, सरकारची फेडरेशन आहे. हे काम जे आहे शेवटच्या दाण्यापर्यंतची तूर जी आहे या संदर्भामध्ये घेतली पाहिजे, विकली. फक्त टोकन दिलेलीच तूर नाही. 15 लाख क्विंटल तूर ही आता अशी आहे टोकननी पडलेली आहे. मार्केटच्या बाहेर सुद्धा 7 ते 8 10 आहे आणि हा सुद्धा आकडा अजून 40 ते 50 क्विंटल तूर जी आहे लाख ही शेतकऱ्यांच्या घरी पडलेली आहे. आणि ती घरी पडलेली तूर इथं आणून तारण ठेवायला सरकार तयार आहे. काय म्हणाल ह्या सरकारच्या प्रपोजलवर? तर त्या शेतकऱ्यांचे म्हटलं माझ्या भावानी की उत्पादन करणं सोपं झालं पण विकणं कठीण झालं. कारण आमच्या देशाचं धोरण हे कोणतेही सरकार असो, काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना, प्रोड्यूस अँड पेरिश, उत्पादन करा आणि मरा लवकर असं आहे. आता जे सांगितलं की 7 लाख टन तूर आयात तरी केली. मी ऑगस्टमध्ये डॉक्टर स्वामीनाथनांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने MS स्वामीनाथन फाउंडेशनमध्ये चेन्नईला इंटरनॅशनल सेमिनार ऑन पल्सेस होता. त्या सेमिनारमध्ये मी हा इशारा दिला होता की यंदा तुरीचं उत्पादन वाढणार आहे, कारण 15,000 रुपये क्विंटल तूर खपली, शेतकरी तूर लावणार आहे. आमच्या बहिणींनी फार छान सांगितलं की उत्पादन वाढलं की तो शेतकरी त्याच्या मागे जातो, मग ते उत्पादन वाढलं की भाव पडतात. तेव्हा मी ही मागणी केली होती की आयात कर लावावा आणि चेन्नईच्या वर्तमानपत्रात छापलं होतं. माझ्यासारख्याला कळतं ते रामविलास पासवानना, मोदीजींना, देवेंद्र फडणवीसांना, त्या अधिकाऱ्यांना कळत नाही का की तुरीवर आयात कर लावायची गरज आहे? तुरीवर आयात कर लावायची गरज आहे का? नाही, माझं म्हणते ते लावली, आतापर्यंत लावायला पाहिजे होती. आणि या सगळ्या याच्यामध्ये कसं आहे की यांनी पाप केलं, तुरीचं उत्पादन वाढवलं, म्हणजे अशी अवस्था आहे. म्हणजे अन्नधान्याचं उत्पादन वाढवणं, एका बाजूला अन्नधान्याचं उत्पादन वाढवा म्हणायचं आणि उत्पादन वाढवल्यानंतर त्या उत्पादनाला किंमत द्यायची नाही, हे धोरण आहे. आणि आम्ही अनेक वर्षापासून हे सांगतो की शेतकऱ्यांचं मरण हे सरकारचं धोरण राहिलेलं आहे आणि याही वेळेस तुरीच्या बाबतीमध्ये हे अधिक स्पष्ट झालेलं आहे. दुसरा मुद्दा असा आहे की हस्तक्षेपाच्या वेळेस कांद्याचा भाव वाढल्यानंतर जितका तातडीने हस्तक्षेप होतो, पण कांद्याचे भाव कमी झाल्यानंतर होत नाही. लगेच एसेन्शियल कमोडिटी ॲक्ट खाली कांदा टाकला जातो, त्याची तात्काळ निर्यात बंद होते, तात्काळ आयात केली जाते, ह्या सगळ्या उपाययोजना होतात. पण आता समजा तुरीचा प्रश्न तयार झाला आहे तर सरकार हस्तक्षेप करत नाही. आणि लाजेची आणि शर्मेची गोष्ट अशी आहे की महासत्ता बनवणाऱ्या देशामध्ये आता बारदाना उपलब्ध नाही. या लोकांनी विक्रमी उत्पादन घेतलं, ही ह्यांची चूक ठरली का? नाही, पण शेतकरी विचारतात आहेत ना, म्हणजे अगदी काय उठाबशा काढून काल शेतकऱ्यांनी विचारलं की आम्ही तूर पेरून काही चूक केली का? तिकडे कर्नाटकनं जवळपास 40% तूर खरेदी केली आणि 450 रुपये बोनस दिला.
आणि हा बोनस देणं सरकारला आपल्या मात्र जमलेलं नाही आणि ते म्हणतात की शेवटच्या दाण्यापर्यंत तूर खरेदी असं करू असं सांगितलं, पण आता म्हणतात की फक्त ज्यांची नोंद झाली त्यांचीच तूर वसुली म्हणजे आम्ही खरेदी करू. मावशी, तुम्ही किती वर्ष शेती करता? 25 वर्ष. आम्ही तूर लावता वेळेस 100 रुपये किलो तूर लावतो आणि तुमच्याकडून लावायच्या वेळेला 10,000 रुपये क्विंटल आम्हाला तूर देतात. आमच्याकडून घ्यायला 4,000 रुपये क्विंटल नाही. शेतकऱ्यांना काय करायचं? शेतकऱ्यांना मार्केटात येणं बंद करा आणि तुमचे हे सफेद कपडे ते तुम्ही आमचे घालावात, शेतकऱ्याचे कपडे तुम्ही घालावा, आमची ही अपेक्षा. शेतकऱ्याच्या भरवशावर तुम्ही येत ना, तुमच्या गाड्या माड्या आम्ही मरमर पारद्यासारख्या आमच्या अवस्था करून आमच्या पायाला चमडं राहत नाही तर चलो शेतीमध्ये. बघा आमचे पाय शेतकऱ्याचे, तुमच्या पायाला दावा बॅग आहेत का? आमच्या शेतकऱ्याची अवस्था काय तुम्ही पहा. तुम्ही आमच्या हाताला तुमचे हात लावा. नाही, मला मी शेतकऱ्याच्या घरातून आल्यामुळे मला मावशींचा हात हातात घ्यायला काही सुद्धा वाईट वाटणार नाही. माझे वडील आई दोघंही शेतकरी आहेत. मला सांगा मावशी, हे कधी विचारलं नाही का तुमच्या नेत्याला मत मागायला येतात त्यावेळेला? मत मागायचं तर मत मागून काय घेतात आम्ही करू? मत मागणार काय आम्हाला भाव थोडी देईन? त्यावेळेला तुम्ही विचारत नाही का की आम्ही तुम्हाला मत दिलं, तुम्ही आम्हाला किमान शेतीला भाव दिला पाहिजे की नाही दिला पाहिजे? मत दिल्यानंतर दिला पाहिजे की नाही दिला पाहिजे? मग मिळतोय का भाव? नाही मिळत भाव आम्हाला. आमच्याकडून मत घेते तर मोठं होते तर गाड्या माड्या त्यांचे लेकरं इशी बंगल्यात राहणार, आम्ही उन्हामध्ये तळणार शेतामध्ये. आम्हाला काय हो? आम्हाला चटणी सुद्धा जेवणासोबत भेटत नाही. तुम्ही आलू बोंडा, तुम्ही फ्रीजचं पाणी, आम्हाला काय हो? आम्हाला नदीतलं हिरीतलं पाणी प्यावं लागतं, आम्हाला तळ्याचं पाणी प्यावं लागतं. शेतकऱ्याच्या भरवशावर आम्हा जगतात तुम्ही व्यापारी लोक. आमची काय अवस्था आहे? आमच्यासाठी सुविधा तुम्ही करायला पाहिजे, पण आमच्या शेतकऱ्याचा विचार नसल्यामुळं हा तुमचा फायदा आहे. किती क्विंटल तूर घेऊन आलाय तुम्ही? मी घेऊन आले होते 6-8-9 क्विंटल तूर आणली. गेली का तूर? तूर आमच्या अडचणी असल्यामुळं मजुराला पैसा द्यायला नसतो शेतकऱ्याला. 4,000 रुपये आमच्या तुरीला भाव दिला. तुम्ही व्यापाऱ्याला घातली का तूर? व्यापाऱ्याला नाही तर काय, आता व्यापाऱ्याला दिली ना. म्हणजे तूर व्यापाऱ्याला घालावी लागली, ही अशी सगळी अवस्था आहे. आपण खरं तर मोबदला ज्यांना मिळणार आहे ती मंडळी इथे आता उपस्थित आहे. मात्र असं आहे की 22 एप्रिलपर्यंत ज्या लोकांनी तूर इथं आणली त्यांना काही ना काही मोबदला तर मिळणार. मात्र अजूनही शेतकऱ्याच्या घरी ही तूर आहे आणि जवळजवळ 30%, कोणी 40% म्हणतं, कोणी 50% म्हणतं, ही तूर अजून इथं बाजार समित्यांमध्ये आलीच नाही. मग आता त्या शेतकऱ्याचं काय होणार? आणि तो शेतकरी सुद्धा खूप मोठा वर्ग आहे. फक्त आपल्याकडं सरकार बदललं म्हणजे कसाही बदलला आहे. ज्याला कापायचं आहे ते सगळे शेतकरी इथं हजर आहेत. आणि दुसरा भाग आहे की देवेंद्र फडणवीसांना जर का तिथं बसून असं वाटत असेल की आम्ही 22 तारखेपर्यंतची तूर घेऊ, तर देवेंद्र फडणवीसांना हिसका दाखवून देऊ शेतकऱ्यांचा काय असतो ते. या शेतकऱ्यांनी काबाड कष्ट करून केलेली तूर आहे. 16 पिकांना तुम्ही हमी भाव दिलेला आहे, तेवढे 16 पिकं बाजार समितीच्या नाकर्तेपणामुळे हे सगळं घडलेलं आहे. बिलकुल. आत्ताच आपल्याला इकडे एका भावानी सांगितलं की 3,500 त्यांनी तूर विकली. मग शेवटी हमी भावाचा अर्थच काय उरला? त्यांनी विकली. मी माझी स्वतःची तूर 4,300ला विकली, कारण की नाफेडजवळ मला याचना करायची हिंमतच नव्हती की चाळणी लावा, हे करा, ते करा. व्यापाऱ्यांना त्रास देण्याकरता किती मार्ग आहे त्यांच्याजवळ. प्रश्न काय आहे, याच यवतमाळ जिल्ह्यामध्ये मोदीजी चाय पे चर्चा करायला शेतकऱ्यांसोबत आले होते. तेव्हा मोदीजींनी काँग्रेस सरकारचं धोरण मर जवान मर किसान आहे असं म्हटलं होतं आणि आम्ही सत्तेवर आल्यावर 50% नफा जोडून भाव देऊ हे आश्वासन जागोजागीच्या भाषणात दिलेलं आहे. आज जो भाव जाहीर केलेला 5,050 तोच तुम्ही देऊ शकत नाही. खरं म्हणजे या देशामध्ये शेतकऱ्यांनी मेक इन इंडिया तुम्ही जे म्हटलं ना सुरुवातीला, ते बिलकुल बरोबर आहे. करून दाखवलं ना मेक इन इंडिया. त्याची शिक्षा मिळते यांना. तुरीवर आयात कर जो सुरुवातीपासून लावला, जसं साखरेवर नेहमी लावला जातो की साखर आयातीवर 60% आयात कर, साखर निर्यातीला 4,000 रुपये टनाची निर्यात सबसिडी, डाळींकरता का नाही? मोदीजी आल्यानंतर आम्हाला आशा होती की काँग्रेसचं चुकीचं धोरण जाईल आणि सबका साथ सबका विकास जे म्हणतात ते खरं होईल. पण इथे सबका साथ सबका विकास आता बकवास ठरत आहे. मला काय वाटतंय की आज खरं म्हणजे या सरकारने शेतकऱ्यांनी तूर पिकवलेली आहे, त्यांचा शेवटचा दाणा बाजारात येईल. तो सगळा दाणा 5,050नी बोनस नका देऊ आम्हाला कर्नाटकप्रमाणे, पण 5,050नी विकत घेऊ एवढं तर बोला देवेंद्र फडणवीसजी. आपण येऊया परत ह्याच मुद्द्याकडे. मात्र शेतकऱ्याला सुद्धा असं वाटतं आहे का की तो खरंच थांबू शकेल शेवटचा तुरीचा दाणा हा विकत घेईपर्यंत? थांबू शकता? किती दिवस अजून असे इथं काढणार बाजार समितीत?
जोपर्यंत आमच्या तुरी खरेदी करणार नाही तोपर्यंत आम्हाला थांबावंच लागणार आहे, नाही तर आमचा माल वापस द्यायचा आणि काय करायचं त्याचं, हा आमच्यासमोर प्रश्न आहे. जो काही यांनी प्रश्न उपस्थित केलेला आहे, अडचण तयार केलेली आहे, त्या सोडवाव्या यांनी क्रमाक्रमाने का होईना पण लवकर सोडवाव्या. ही परिषद जी आहे शेतकऱ्यांची, हा अख्खा महाराष्ट्र बघणार आहे. या सगळ्या महाराष्ट्राच्या देखत तुम्ही फडणवीसांना काय सांगू इच्छिता? फडणवीसांना ह्या गोष्टी समजत नाही का की शेतकऱ्याच्या व्यथा काय आहे, त्यांना कोणी सांगत नसेल का? पण त्यांना धोरण कोणाच्या धोरणाने चालायचं हे त्यांनी ठरवायला पाहिजे. आणि कास्तकाराला जेव्हा अशा प्रकारच्या अडचणीमध्ये आणून सोडलेलं आहे की त्याला कुठलाच मार्ग दिसत नाही आणि त्यांनी काय करावं हे समजा. आताच एका ग्रस्ताने सांगितलं, माझ्या मुलीच्या ॲडमिशनचा जो प्रश्न आहे, ॲडमिशनचा शिक्षणाचा प्रश्न आहे, त्यासाठी कर्ज काढलं, ते केव्हा फेडायचं, काय करायचं, त्यालाही काही मुदत असते की नाही. कास्तकाराच्या जवळ पैसाच राहत नाही, त्याच्यामुळे तो ज्यावेळेस पैसा राहत त्याच वेळेस तो माल विकायला, तो काही पैसा घरी येऊन किंवा बँकेत ठेवत नाही. किती वर्ष झालं तुम्ही तुरीचं उत्पादन घेता? आम्ही जेव्हापासून शेती करायला लागलो तेव्हापासून उत्पन्न काढतोय. बरं, 10 वर्षापूर्वी तुरीचा भाव काय होता आठवतंय का? 10 वर्षापूर्वी 3,000 रुपये तुरीचा भाव होता. आज किती आहे तुरीचा भाव? आज आता हे म्हणतात 5,050 देतो म्हणून, पण ॲक्च्युअली 3,050 पासून 3,000-3,500 पासून तर 4,000 भाव आहे आज. म्हणजे शेतकऱ्याने पिकवलेल्या फक्त गोष्टींचा भाव, ज्याच्यामध्ये 3,000 10 वर्षापूर्वी आणि 3,500 4,000 रुपये व्यापारी देतो 10 वर्षानंतर. म्हणजे त्याच्यामध्ये किती नफा झालाय? शेतकऱ्यांनी राहायचं कसं, जगायचं कसं, स्वतःच्या मुलांना शिकवायचं कसं, मुलींची लग्न कशी करायची? तुमचं गाव कुठलं? माझं गाव पिंपरी पुटी, संजय मिलमिले. आमच्या गावाला मुख्यमंत्री मुक्कामी येऊन राहून गेलेले आहेत. मुक्कामी होते? मुक्कामी देवेंद्र फडणवीस. आणि आमचं गाव आमदार साहेब पालकमंत्री जे आहेत मदन राव त्यांनी दत्तक घेतलेलं गाव आहे. तरी आमची ही दुर्दशा आहे. मी 8 दिवसापासून 90 क्विंटल तूर आणि मार्केटला आणून टाकली आहे. माझी खरेदी झाली. माझ्या मागे लागल्यानंतर व्यापाऱ्यांची त्यांनी हमालाला पैसे देऊन यांना वापरायला पैसे देऊन त्यांची खरेदी करून घेतली आणि आमचा शेतमाल तसाच पडून राहिला. हमालाला पैसे देऊन व्यापारी तूर खरेदी करून घेतात. 10 वर्षानंतर पण शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळत नाही आणि लग्न रखडली, शिक्षण रखडली, शेतकऱ्यांचे प्रश्न जैसे ते, बाकी सगळं नुसतं म्हणजे फक्त म्हणायला की आम्ही शेतकऱ्यांसोबत आहोत. शेतकऱ्यांच्या जर सोबत असता तुम्ही तर काही सेंटर्स म्हणजे महिना बंद होती, बारदाना नव्हता, वजन काट्यामधली कमतरता, कर्मचारी नसणं, वेळेवर तूर खरेदी न करणं, किमान इम्पोर्ट ड्युटी तरी वाढवायला पाहिजे होती. बरं, इम्पोर्ट ड्युटी वाढवायचा प्रस्ताव ठेवला फक्त, आणि ज्या देशांमधून तूर येते त्यांच्यासोबत ट्रीटी आहे आपली की आपण त्यांची इम्पोर्ट ड्युटी वाढवू शकत नाही. तर अशा सगळ्या फसलेल्या धोरणांमध्ये जी तूर आहे तर आता शेतकऱ्याला बाहेर कसं काढायचं? आपण खरं तर शेतकऱ्याचा जो प्रश्न आहे तो प्रखरतेनं मांडत आले आहात, त्यामुळे आपण काय म्हणाल ह्यावेळेला देवेंद्र फडणवीस यांना? नाही, व्यक्तिगत कोणाला काही म्हणण्याच्या अवस्थेत मी नाही आहे, कारण ही सगळी व्यवस्था आहे, त्याच्यात देवेंद्र फडणवीस एक प्यादे आहेत. मूळ मुद्दा असा आहे की गेल्या 2-2.5 महिन्यामध्ये जी काही तुरीची खरेदी झाली ती 1,27,000 क्विंटल झालेली आहे. आणि आता मला जे कळलेलं आहे, जर टोकन आहे आणि जी खरेदी टोकनवाल्यांची खरेदी ती 3,25,000 क्विंटलची आहे. आता त्या 1,25,000 क्विंटल खरेदीसाठी 2-2.5 महिने लागले असतील तर याला ते किती महिने लावतात हा वेगळा मुद्दा. आणि त्याच्यानंतर शेतकऱ्यांच्या घरात असलेल्या तुरीच्या खरेदीला किती लावतात हा परत वेगळा मुद्दा. मुख्यमंत्र्यांनी तिथे बोलले की 22 तारखेपर्यंत आलेली तूर आम्ही खरेदी करणार. तिथे बोलल्यानंतर इथे काही हालचालच नाही ना, मेलेले आहेत ना सगळे, इथे मेलेल्या अवस्थेत आहे, काही हालचाल नाही आहे. ते म्हणतात आदेश नाही आहे. असे किती दिवस हे रेटणार आहेत? आणि मूळ मुद्दा परत याच्यामध्ये असा आहे की करायचं आहे का यांना? शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवायच्या आहे का? मला असं वाटतं की आता समजा नागपूरला मेट्रो होते आहे, मला प्रश्न पडतो की मेट्रोला एवढा खर्च करत असताना मेट्रोचा नागपूरमध्ये उपयोग काय? पण शेतकऱ्यांसाठी काही थोडा बहुत खर्च होणार असेल तर यांच्या जीवावर येते किंवा यांची सगळी तिजोरी खडखड करायला लागते. हे का आहे हे मला माहीत नाही. बिलकुल, यावर प्रवीणजी सुद्धा काहीतरी बोलू इच्छितात. काय तुमचा मुद्दा आहे? यावर आमचं म्हणणं एवढंच आहे की जे धोरण आहे ते अतिशय चुकीचं आखल्या गेलेलं आहे. मुळात आता बाजार समिती ही व्यवस्था असल्यामुळे तो दोष बाजार समितीवर येऊन राहिला. आम्ही त्यांचे प्रतिनिधी आहोत, त्याच्याबद्दल आमचं म्हणणं नाही. परंतु मुळात बारदाना, गोडाऊन किंवा न खरेदी घेण्याची मानसिकता म्हणजे शासनाच्या या धोरणामध्ये आत्ताच चंदूभाऊंनी सांगितलं की या ठिकाणी 16 डिसेंबरपासून खरेदी केंद्र सुरू झाले आणि 22 मार्चपर्यंत फक्त 1,90,000 क्विंटल तूर यवतमाळ जिल्ह्यामध्ये फक्त खरेदी केली गेली. मग अशी टोकनचा आकडा त्यांनी सांगितला 3.5 लाख क्विंटल अजून टोकनची तूर बाकी आहे. त्याच्या पलीकडे शेतकऱ्यांच्या घरामध्ये 50% तूर बाकी आहे. तर याचं जर नियोजन अजूनही पुढे केलं नाही
तर शेतकऱ्यांचे हाल झाल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यामुळे या धोरणामध्ये अनेक बदल करून शासनाने ताबडतोब शेतकऱ्याला रिलीफ देण्याच्या दृष्टिकोनातून ही व्यवस्था उभी करावी, जेणेकरून कारण काल डिक्लेअर केलं, अजूनपर्यंत कलेक्टरचा कुठलाही आदेश किंवा कुठल्याही अधिकाऱ्याचा आदेश संबंधित विभागाला म्हणजे जे मार्केटिंग फेडरेशन आणि VCMS आहे त्यांना कुठलाही आतापर्यंत सध्याच्या क्षणापर्यंत कुठलाही आदेश नाही. काय खरं तर ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे की अजूनपर्यंत कलेक्टरकडला कुठलाही आदेश हा आलेला नाहीये. इथं खरं सरकारचं अधिकाऱ्यांचं चालतं का हाच मुळात प्रश्न आहे. कारण हे जे आवर आहे बाजार समितीची, ही जी सगळी इमारत दिसते ना, ही इमारतीत खरं तर शेतकऱ्यांचा माल असायला पाहिजे. तिथं आता कुणाचा माल आहे ते शेतकरी सांगतात, आणि हा जो माल उद्या पावसाची वाट बघत बसलाय तो शेतकऱ्यांचा माल आहे की ज्याच्यामुळे घट होते. यांनी सांगितलंय की नाफेडचं काम आहे की बारदाना द्यायचा. मला एक समजते, नाफेडचं काम आहे तर मग तिथे बारदाना आणि त्याच्यावरती ते छिक्के मारलेले आहे ते कोणी मारलेले आहे. आणि कृषी उत्पन्न बाजार समितीने हे जर आपल्या हातात घेतलेलं आहे की यांचंही काहीतरी एक नियंत्रण लागतं, यांचंही कुठे नियंत्रण नाही आहे. इथे कसं आहे की तो म्हणतोय की तो आपल्या ओळखीचा आहे त्याचा माल करा. कारण शनिवारी आत्तापर्यंत जो माल झालेला आहे, शनिवारी रात्री 12 वाजेपर्यंत काटे चाललेत आणि त्या शेतकरी भवनमध्ये 3 वाजेपर्यंत काटे चाललेत. तो व्यापाऱ्याचा माल, जर तिथे जर शेतकऱ्याचा माल असता तर शेतकरी तिथे हजर असता. म्हणजे शेतकऱ्याचा माल इथं 12 वाजता काटा बंद करून टाकला, व्यापाऱ्याचा माल तिकडे 3 वाजेपर्यंत खरेदी चालू होती. याच्यात बदमाशी जेवढी सरकारची आहे तेवढीच संबंधित बाजार समितीची आणि खरेदी व्यवस्थेची आहे. यांनी काय केलं आहे की 4 चाळण्या जर असेल मोठ्या बाजार समितीत तर 3 चाळण्या हे सबसेल व्यापारासाठी राखून ठेवल्या आणि एका चाळणीवर शेतकऱ्याचा माल मोजला. आणि हे प्रत्येक मोठ्या बाजार समितीत, जे लहान बाजार समिती आहे तिथेही तोच प्रकार होता. एक चाळणी शेतकऱ्याला द्यायची, एक चाळणीचा माल पूर्ण व्यापाऱ्याला मोजायचा. हे बदमाशी जेवढी सरकारची आहे, याच्यात जेवढं दोषी समजा शासन आहे तूर खरेदी विलंब होण्यास आणि बारदाना वेळेवर उपलब्ध न करण्यास, तेवढाच दोष हा संबंधित बाजार समितीचा आहे आणि या पूर्ण मिळून हे शेतकऱ्यांना लुबाडलेला आहे. माझा कृषी उत्पन्न बाजार समितीला एक प्रश्न विचारायचा आहे की शेतकऱ्याचा माल हा बंद सेटरच्या आतमध्ये मोजला जातो का? बंद सेटरच्या आत मोजला जातो का शेतकऱ्यांचा माल? एक उत्तर घेऊन मी परत येणार आहे. नाही, या ठिकाणी आज आपण इथली जर परिस्थिती पाहिली तर तो माल उघड्यावर मोजला जाते, परंतु सर्व बाजार समितीमध्ये ही परिस्थिती नाही आहे. परंतु यवतमाळ बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात माल आला. जिल्ह्याची बाजार समिती आहे आणि मगाशीच आम्ही सभापती, संचालक, उपसभापती आम्ही चर्चा करत होतो की हा जो माल आहे हा व्यापाऱ्यांनी ताबडतोब उचलला पाहिजे. ओपन ऑप्शनसाठी आलेला माल आहे तो इथे पडलेला आहे. त्याच्यामुळे कुठेतरी नियोजन बाजार समितीमध्येही चुकलं असेल. त्याच्याबद्दल नियोजन सगळीकडे वरपासून खालीपर्यंत सगळीकडे चुकत आलंय. आता पावसाचा अंदाज वर्तवलाय IMDनं. आता तुम्ही ही सगळी जी तूर पडलेली आहे तिकडे पार अर्धा किलोमीटर पर्यंत दूरवर दिसते, तिचं काय करणार? तुम्ही कुठे ठेवणार आहात ती? या संदर्भामध्ये आमचं वारंवार शासनाला म्हणणं आहे की आज माल मोजत असताना दिवसाला 1500 क्विंटलच्या वर माल या ठिकाणी मोजला जात नाही. छोटी बाजार समिती आमची कळमसारखी आहे, तिथे 500 ते 600 क्विंटल मोजला जातो आणि माल मोठ्या प्रमाणात येऊन राहिलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये दोष बाजार समितीचा काही अधिक प्रमाणात असेल, परंतु मुख्य आरोपी बाजार समितीला केला जात आहे. या संदर्भामध्ये आम्ही वारंवार सांगितलं की जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचा प्रतिनिधी इथे ठेवावा, इथे यादी लावावी आणि ती यादी लावून त्या यादीप्रमाणे माल मोजावा. परंतु कोणतीही सहकार विभागाची यंत्रणा किंवा कोणतीही जिल्हाधिकाऱ्याची यंत्रणा इथे येऊन प्रत्यक्ष काम करायला तयार नाही. त्यांना या गोष्टीशी काही घेणं देणं नाही. 305 बाजार समित्यातल्या या यवतमाळमध्ये तरी हे काटा लावून आवक पावती दिली जाते का? जर आवक पावती दिली गेली असती तर मात्र गेलं नसतं, कळता गेला नसता. हे जे आघोरी प्रथा, जे प्रथान परंपरेच्या नावाखाली हमालांनी 20-20 क्विंटलचे माप केलेत, त्यांचे माप राजरोस होतेत आणि शेतकऱ्याचं माप मात्र होत नाही. म्हणजे इथले DDR करतात काय, झोपा काढतात का, पगार उचली देत का नाही? ते याचं उत्तर जे आहे ते आपल्याला शेतकरीच खरं देऊ शकतात. त्यांच्याबरोबर नक्की काय झालं, अशी पावती मिळाली का? पावती मिळाली नाही असे किती लोक आहेत की आवक पावती आवक पावती कोणालाच मिळालेली नाही? इथं तरुण शेतकरी किती आहेत? तरुण शेतकरी आता यातल्या कुणाला शेती करावीशी वाटते? मी एक मिनिट, तुम्हाला शेती करायची कशासाठी? शेती करायची, कर्ज झालं तर तिथं बँकेत बोलावते, ती मेडा कागदपत्र बोलावते. मार्केटात माल ना तर इथं म्हणते माल घ्यायला तयार नाही आहे. इथं त्या रोजी 12 गटांना पहिले आल्या, पहिले 12 आल्या, नंतर 4 आल्या. हे एवढा माल मोजल्या कोणाचा गेला हे विचारा. कोणाचा मोजला गेला माल?
आणि त्याच्यानंतर हे जेव्हा कास्तकार बारदाण्याला घेत आहे त्यांच्याकडे तर बारदाना दिला का? एक गटान आज बी तिथं पडून आहे. काहून का त्या रोजी मार्का झाला त्याच्यात बी तो व्यापारीचाच माणूस होता. कास्तकाराला दोषी ठरवण्यात आलं का कास्तकाराने तोडफोड केली म्हणून. इथं कलेक्टर पाशी निवेदन देऊन गेलो आम्ही. रोज म्हणता आज मोजतो आज मोजतो. आज अलॉजमेंट करते का तुमचा माल उघड्या राहा, तुम्ही तुमच्या मालाची व्यवस्था करा. म्हणजे काय झकमर आले मालांना का इथे म्हणते का आम्हाला लेखी मध्ये ऑर्डर नाही आला. हे नापेडचे लोक म्हणते, कमिटी म्हणता इच्छी. तर हे माल कोणाचे मोजताय? सेटर कोणाचे खुलताय? सेटर म्हणून काटे कोणाचे लागताय? मग आता मुलांच्या शिक्षणासाठी पैसे काय करत? काहीच नाही. बँकेची सोय नाही आहे अजून. बँकेची सोय नाही आहे. पुढचा महिना तारखेपर्यंत बँकेनं आता हे दिलं आहे, मेसेज दिला आता का 15च्या आत तुम्ही बँकेत पैसे भरा म्हणून. कुठून भरायचे? हे आज 2,42,000 माझ्यावर कर्ज आहे. 2-3 खाते आहे. कोणाच्या मार्फत भरायचे पैसे? माल पडून आहे. आज एक सुतईसाठी तुमचा 15-15 एक महिना मार्केट बंद राहते. मार्च एंडिंग आहे म्हणून कास्तकाराचे माल नाही घेत आहे. शेतकऱ्याच्या मालाला कधीच भाव येत नाही. 20 मार्च 2014 रोजी यवतमाळ जिल्ह्यातल्या दाबडी गावामध्ये मी स्वतः प्रत्यक्ष त्या सभेला चाय पे चर्चामध्ये नरेंद्र मोदी साहेबांनी आम्हाला आश्वासित केलं होतं की कल को मैं अगर सत्ते पे आ जाता हूं तो मैं स्वामीनाथन आयोग का इम्प्लिमेंटेशन दूंगा. जेव्हा आमचं पिकतं तेव्हा आमचं विकत नाही. हे आमचं दुर्दैव आहे. आज तुम्हाला मेट्रो सिटी महासत्ता बनवण्यासाठी तुमच्याकडे पैसा आहे आणि दुर्दैवानं तुमच्याकडे बारदाण्यासाठी पैसा नाही. शेतकऱ्याच्या मुलांनी शेती करावी का? नाही, फार अडचणीत झाला आहे. शेतकरी आता आत्महत्या करता. अशा वेळेस आज इथं तुरीचा दाना आपण मागणी करताय का? तिथं एक सरकारी अधिकारी नाही. कोणासमोर मागणी करताय आपण? तुरीचा दाना खरेदी, शेवटला दाना खरेदी करायची आपण या ठिकाणी आग्रहाची मागणी करताय. इथं पोत्याच्या हजारो पोते या ठिकाणी पडले आहे आणि हे अवस्था पण आज या ठिकाणी बसलेले जे शेतकरी आहेत त्याच्यासोबत त्यांचे बालक सुद्धा आलेले आहे. काय त्यांच्या मनावर परिणाम पडत असेल? त्यांचे पालक जर या पद्धतीनं बोलत असन, या ठिकाणी माता भगिनी बोलत आहे, शेतकरीचे पालक त्या ठिकाणी पाल्याच्या मनावर काय परिणाम पडत असेल? मला नाही वाटत की यानंतर शेतकरी या ठिकाणी पाल्य हा शेतकरी बनण्याचा विचार मनातून काढलेला असेल. ती मुलं शेतकरी कशी होतील? त्या मुलांची सरकारबद्दल एका समाजाबद्दल काय भावना निर्माण होईल? अतिशय महत्वाचा मुद्दा आहे सरिता. खरंच, कारण हा शेतकऱ्याचा नुसता आर्थिक मुद्दा नाहीये, तर हा शेतकऱ्यांसाठी सामाजिक मुद्दा आहे. खरं तर ह्या वेळेला पैसा मिळतो असं समजून शेतकऱ्यांचं कुटुंब जे आहे ते आपले सगळे, मग लग्न असो इतर कार्य असो, हे सगळं ह्या उन्हाळ्यामध्ये प्लॅन करतात. मात्र आता ज्या पद्धतीनं हा सरकार कारभार झालेला आहे त्यामध्ये त्यांच्या समाज जीवनावर किती परिणाम ह्याचा होणार आहे? आजपर्यंत मी असं ऐकत आलेलं आहो की बा पोलिसांच्या हातावर तुरी देऊन चोर पळाला. पण पहिल्यांदा असं दिसतंय की शेतकऱ्यांच्या हातावर तुरी देऊन सरकार पळालं. म्हणजे ही म्हण आता नवीन यायला हरकत नाही. दुसरं असं की गाईला आधार आणि शेतकरी निराधार अशी काहीतरी घोषणा या सरकारची दिसते आहे. मला असं वाटतं की हा प्रश्न एका राष्ट्रीय संकटाचा प्रश्न समजून शेतकऱ्यांच्या मदतीला धावून आलं पाहिजे. म्हणजे सीमा अडचणीत आली की सैन्य धावून जात आहे. पण हा अन्न सुरक्षा देणारा शेतकरी अडचणत असताना बारदाण्याचं कारण आणि त्याच्यात अजून महत्त्वाचा मुद्दा आहे की आता चुकारे कधी होतील हा तर वेगळाच मुद्दा आहे. म्हणजे पहिले तुम्ही घ्या, मग चुकारे आम्ही किती महिन्यांनी वर्षांनी करू हा परत वेगळा मुद्दा आहे. मूळ मुद्दा असा आहे की शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या संदर्भामध्ये हे लोक चिंता व्यक्त करतात. मी एकच हे सांगतो, देख कर फसल अंधेरों की आप हैरत में क्यों हो, देख कर फसल अंधेरों की आप हैरत में क्यों हो, तुमने अपने खेतों में उजाले बोए ही कहाँ थे, तुम्ही तुमच्या शेतामध्ये जमिनीमध्ये मरण पेरलं म्हणून हे आत्महत्येचं पीक येत आहे आणि तुरीच्या निमित्ताने परत एक वेळा मरण पेरताय. ते गुन्हाकारांनी आत्महत्येच्या रूपात येणार आहे. तुरीचा बाजार का उठला हे आपल्याला शेतकरी तर सांगत आहेतच, मात्र त्याबरोबर आपले अभ्यासक आंदोलक हे सुद्धा सांगतात आहेत या मागची कारणं. त्यामुळे ब्रेक नंतर सुद्धा पाहत रहा तुरीचा बाजार का उठला. आपण आपेटजींकडे जाऊया. ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम आपल्याला शेतकऱ्याच्या पर्सनल लाईफवर जो दिसतो त्यामुळे येत्या काळाचं चित्र हे बदलू शकतं. खरं तर तशीच शेतीची जी परिस्थिती आहे ती अत्यंत भीषण आहे. आपण आत्महत्याग्रस्त म्हणजे नंबर 1 हे अत्यंत दुर्दैवानं आपल्याला यवतमाळला म्हणावं लागतं. मात्र आपण तिथं बसलो आहोत. आता पुढचा रस्ता तुम्हाला कसा दिसतो आहोत?
सगळेच लोक आत्महत्या करतील अशी काही परिस्थिती नसते. भगतसिंगाचं उदाहरण आपल्या समोर आहे. भगतसिंगाचा बाप शेतकरी होता आणि त्यावेळेसचा गोरा इंग्रज बापाच्या विरोधामध्ये धोरणं घेत होता. नरेंद्र मोदींना मी आठवण करून देऊ इच्छितो की हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे. जर आज छत्रपती असते तर नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीसाचे हात कलम केले असते. हा देश अराजकतेनं मोठ्या प्रमाणावर झुकत आहे. आम्ही मोठ्या अपेक्षेनं यांना मतदान केलेलं होतं. सत्तेत आणण्यामध्ये शेतकरी संघटनेच्या प्रचाराचा फार मोठा भाग होता. त्यांना घालवायला आम्हाला 30-35 वर्ष लागले. 1980ला तुरी 2 पोते तुरी विकल्या तर 1 तोळा सोनं येत होतं. आज तुरीचा भाव 2 पोत्याचा जर का 1 तोळा बघितला तर 15,000 रुपये क्विंटल भाव पाहिजे. जगाच्या बाजारात आज हा भाव आहे. आयात जी काही तुम्ही तूर मालवीहून मोझांबिकहून केलेली ती त्याच भावानं केलेली 150 रुपये किलोनं. जर का जगाच्या बाजारात हे भाव असतील तर निर्यात बंदी काढा. आम्ही तुम्हाला काही मागत नाही. काय म्हणाल तुम्ही याच्यावर? आता असं आहे, ही वस्तुस्थिती मांडण्याचा तो प्रकार आहे. अगदी संवेदनशील असा हा प्रकार आहे. तूर ही शेवटपर्यंत विकल्या गेलीच पाहिजे. तुमचे निर्णय 1,000 कोटी रुपये आज आपण दिल्याचं जाहीर केलेलं आहे. 22 तारीख ही कुठून आणली आम्हाला कुणाला समजत नाही. काल परवाच्या मीटिंग झाल्यानंतर ही 22 तारीख आली. 22च का? शेतकरी अजूनही काही अडचणींनी काही आपल्या बिजाईसाठी ठेवतो, काही घरच्या खाण्यासाठी ठेवतो आणि पुन्हा बाजारामध्ये तूर आणण्याची अजूनही 50% तूर त्याच्याकडे पडलेली आहे. ती संपेपर्यंत त्याला निराधार करून आणि कमी भावामध्ये विकण्याच्या संदर्भात आणि याच्यासाठी एकच आहे, भाव हा जो आहे किमान याच्यामध्ये तुम्ही हे निर्यात करा ना. निर्यात जे आहे निर्यात सुरू करा. 10 वर्षापासून तुरीची निर्यात बंद आहे. का बंद आहे? कमी होती म्हणून. पण आज तर आपल्याकडे तूर भरपूर आहे. निर्यात करा, निर्यातून पैसा मिळेल. याच्यानंतर जी बाहेरून स्वस्त जी तूर येते आहे तिच्यावरती आयात शुल्क जवळपास 50% शुल्क लावा. 700 पट शुल्क लावून जपानसारखा देश आपल्या भात उत्पादक लोकांचा इंटरेस्ट वाचवतो. बरामा ओबामांनी जाता 2014ला कायदा करून गेले की याच्यामध्ये चढ उतार निधीमध्ये जर याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय जर भाव कमी जास्त जर झाले तर त्याच्या संदर्भातलं शेतकऱ्याचं नुकसान होऊ नये. बिलकुल सरकार तिथे इंटरव्हीन करेल. अशा प्रकारच्या आपण योजना शेवटचा दाणा होईपर्यंत तरच खऱ्या अर्थाने फडणवीस सरकारला मार्ग देता येईल. तोपर्यंत मार्ग देता येत नाही. तोपर्यंत मार्क्स देता येत नाही हे त्यांनी म्हटलंय. मात्र तोपर्यंत शेतकऱ्याचं जे जीवन आहे त्यांच्या मुलांचं जे जीवन आहे, मुलींचं जे जीवन आहे ते तुम्हाला कसं दिसतंय? याचं उत्तर आमच्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनीच दिलेलं आहे. मी सगळ्यांना आठवण करून देतो. ते बेंगलोरमध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकारिणीत असं बोलले होते की किसान अपनी जमीन बेचकर अपने बेटे को चपरासी बनाना चाहता है. मला इतका आनंद झाला की वा, असा प्रधानमंत्री आता मिळाला की ज्याला खालची परिस्थिती माहिती आहे. मला तुम्ही सांगा हो की ज्या मोदींनी हे बोललेत आज आमचे सगळे सांगतात आहेत की शेतकऱ्यांच्या पोरांनी आता शेती करू नये. डॉक्टरचा पोरगा डॉक्टर होतो, इंजिनियरचा पोरगा इंजिनियर होतो, प्रोफेसरचा पोरगा प्रोफेसर होतो. शेतकऱ्याचा पोरगा शेतकरी का होत नाही? MSc ॲग्रिकल्चर केलेला पोरगा गावात येऊन बापाच्या शेतीवर का राहत नाही? याचं कारण काय आहे? याचं कारण जे आहे ना ते कारण शेतीचा व्यवसाय हा सौका साठ करना और बाप का नाम चलाना अशी अवस्था झालेली आहे. निसर्गाशी भांडा आणि बाजाराच्या अनिश्चिततेची भांडा अशा अवस्थेमध्ये हा शेतकरी गेलेला आहे. मला इथे सांगायचं आहे नरेंद्र मोदी साहेबांना की खरंच तुम्हाला शेतकऱ्यांना काँग्रेसनी जी चूक केली त्याच्यापासून वाचवायचं आहे का? काँग्रेस को 60 साल दिए मुझे 60 महिने दो. वाक्य पहा किती चांगले फेकतात ते. त्यातले 36 महिने झाले ना. अरे काँग्रेसला 60 वर्ष लागले लुटायला. तुम्ही ते 60 महिन्यात जर लुटणार असाल तर मग शेतकऱ्याचं भलं होणार नाही आहे. भलं होणार आहे अंबानी अदानीचं. नरेंद्र मोदी साहेबांनी नोटबंदी केली. नोटबंदीमुळे शेतीमालाला भाव मिळत नाही असं आमचे शरद पवारांसारखे सुद्धा नेते म्हणालेत. पण मला प्रश्न विचारायचा आहे की नोटबंदीनंतर सुद्धा कापसाला मागच्या वर्षीपेक्षा जास्त भाव चांगला का होता? नोटबंदीनंतर सुद्धा आज हरभऱ्याला भाव चांगला का आहे? 5 वर्षात शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणार असं सांगितलंय सरकारनं. तर ते आत्ताच्या परिस्थितीत म्हणजे सोयाबीनला भाव नाही, तुरीला भाव नाही, कुठल्याच हमी भाव कुठं मिळत नाहीये. तिथं नोटाबंदीच्या काळात तर काकडी, वांगी, टोमॅटो सुद्धा शेतकऱ्यांना रस्त्यावर आणून फेकावी लागली. तर अशाने
5 वर्षामध्ये शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट होणार आहे का? तुमचं उत्पन्न दुप्पट होईल असं तुम्हाला वाटतंय का? होऊ शकणार नाही. मी तेच सांगतोय की मोदी साहेबांनी चाय पे चर्चेचा उल्लेख इथे झाला, मी तो आधीच केला होता, की जे आश्वासन दिलं होतं की आम्ही तुम्हाला सत्तेवर आल्यानंतर 50% नफा जोडून भाव देऊ, याच्याकरता त्यांनी सुप्रीम कोर्टात अफिडेव्हिट दिलं की आम्ही देऊ शकत नाही. आता याच्यापासून लक्ष वेधण्याकरता ही घोषणा केली की 2022 पर्यंत आम्ही तुमचं उत्पन्न दुप्पट करू. 2019च्या निवडणुकीत आम्हाला सत्ता द्या, हा अर्थ आहे त्याच्यात. आता उत्पन्न दुप्पट कसं करणार? मग ते सांगणार गाई पाळा, म्हशी पाळा, कोंबड्या पाळा, डुकरं पाळा, काहीतरी करा तुम्ही. असं सगळं उत्पन्न दुप्पट कसं होईल हो? मी 12,000 रुपये क्विंटल तूर विकली, तेवढे पैसे मिळवण्याकरता मला आता 4 पट तूर विकावी लागते आहे. उत्पादन वाढल्यानंतर सुद्धा माझं उत्पन्न कसं दुप्पट होणार आहे? आणि डॉक्टर स्वामीनाथनांनी स्वामीनाथन कमिशनमध्ये सांगितलेलं आहे की शेतीचा विकास किती उत्पादन वाढतं यांनी मोजू नका, शेतकऱ्याचं उत्पन्न किती वाढतं यांनी मोजावं. आमचे देवेंद्र फडणवीस सांगतात यावर्षी महाराष्ट्रात शेतीचा विकास 12% झाला. अरे जर 12% शेतीचा विकास झाला तर मग शेतकऱ्यांच्या आत्महत्या वर्षभरात का वाढल्यात? शेतकऱ्यांना कर्जमाफी करता रस्त्यावर का यावं लागतं आहे? मला असं वाटतं आहे की पक्ष कोणताही असो, सत्तेत आल्यानंतर बुडाला खुर्ची चिकटते सत्तेची आणि टाळूला जीभ चिकटते, आणि ही टाळूची जीभ फक्त उद्योगपतींकरताच चालते. वानखेडेजी, शेवटच्या 30 सेकंदात मला याच प्रश्नाचं उत्तर हवं आहे की दुप्पट होणार का उत्पन्न 5 वर्षात, आणि सध्या सरकारनं काय करायला पाहिजे तुरीचा प्रश्न निकाली काढण्यासाठी? नाही, मूळ मुद्दा असा आहे की ते उत्पन्न म्हणतात की उत्पादन म्हणतात, याच्याविषयी गैरसमज आहे. ते दुप्पट उत्पादनाची गोष्ट करतायत, तुम्ही लोक उत्पन्न त्याला घेतात. दुसरा मुद्दा असा आहे की काय करायला पाहिजे हे त्यांना सांगण्याची गरज नाही आहे, कारण त्यांना कळत नाही म्हणून ते हे असं करतायत. असं कृपा करून गैरसमज करू नका. याच्यावर जे वेगवेगळे अहवाल आलेले आहेत त्या अहवालामध्ये शेतकरी आत्महत्येची कारणमीमांसा आणि त्याच्यावरच्या उपाययोजना सांगितलेल्या आहेत. राष्ट्रीय शेतकरी आयोगाने उपाययोजना सांगितल्या आहेत, नरेंद्र जाधव समितीने उपाययोजना सांगितलेल्या आहे, गोखले इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सने उपाययोजना सांगितलेल्या आहे, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सने उपाययोजना सांगितलेल्या आहे. आता याच्यातल्या उपाययोजना काहीही न करता असं विचारायचं की काय उपाययोजना आहे? अरे करायचं असेल तर उपाययोजना सांगेल ना, करायचंच नाही तुम्हाला हे स्पष्ट दिसतंय. काय फत्र उपाययोजना आम्ही सांगणार आहोत तुम्हाला हे कळत आहे, आणि कळून सवरून म्हणजे थंड रक्ताने थंड डोक्याने तुम्ही हा खून करतायत असा माझा आरोप आहे. आता आपण कार्यक्रम शेवटाकडे आहोत, पण हे जे सगळे शेतकरी जमलेत यांना फडणवीसांना काहीतरी सांगायचं आहे. आपण या सगळ्यांना विचारणार आहोत, काय सांगायचं देवेंद्र फडणवीसांना? शेतकऱ्यासाठी बळीराजा चेतना अभियान यांनी राबवलं, तर त्याच्यात फक्त ते नाचगाण्यासाठी आहे का? ते प्रोग्राम घेऊन नाचगाणे घेतात. आता ते कलेक्टर मंत्री कुठे गेले? कुठे गेले कलेक्टर मंत्री? काय सांगायचं फडणवीसांना? काय सांगायचं साहेब, आता सगळं शेतकऱ्याची अशी अवदशा आहे. माझ्याकडे 40 एकर शेती आहे, 6 लाख रुपये कर्ज आहे, कशाने द्यायचं कर्ज? तुरीची अशी अवस्था, मी आता नंबर लावायला आलो तुरीचा, तर ते बंद झालं 22 तारखेपासून. काय करायचं सांगा? तिथे ते कर्जमाफी देऊ शकते, विदर्भ महाराष्ट्रामध्ये देऊ शकत नाही. पटलं का? आणि मग इलेक्शनच्या वेळेस म्हणता आम्ही असं करू, 7,000 कापसाला भाव देऊ. सोनिया गांधी इथे भाषण देताना सांगत होती का आम्ही शेतकऱ्याला 7,000 रुपये भाव देऊ. कुठे गेले ते 7,000? मोदी सरकारमध्ये आम्ही 8,000 भाव देऊ, कुठे गेले? अहो सर, ज्या वेळेस 1980 मध्ये 500 रुपये क्विंटल कापूस होता, त्यावेळेस 500 रुपये तोळा सोनं होतं. माझे वडील 2 गाड्या कापूस विकायचे, तिकून झाल्या 10-20 ग्राम घरच्या आईला सोनं आणायचे. आज परिस्थिती अशी आहे की मुलांना सुद्धा कपडे घेऊ शकत नाही. कोणता एखादा गरीब कास्तकार असेल तो, मी तर ठीक आहे, मी कसंही उद्रपोषण करतो इकडून तिकडून माझे व्यवसाय करून, पण जी गरिबाची जी परिस्थिती आहे आज, ती भयानक अशी परिस्थिती आहे का आता एखाद्या गरीबाला विचारा तुम्ही, ते सांगू इच्छितो. काय सांगायचं फडणवीसांना? उत्पादन खर्चावर आधारित भाव द्यायला पाहिजे.
काय सांगायचं फडणवीसांना? आतापर्यंत शेतकरी आत्महत्या करत होते, पण ह्या शासनकर्त्यांना शेतकरी एक दिवस आत्महत्या करायला लावली हे निश्चित आहे, जर असंच जर आलं तर. सध्याचा प्रश्न कोणता आहे? तुरीच्या शेवटच्या दाण्यापर्यंत फडणवीस सरकारने या शेतकऱ्यांची तूर खरेदी केली पाहिजे. 22 तारीख कायची 22 तारीख आहे, 22 तारीख. आणि ज्या घरी तुरी पडलेल्या आहेत शेतकऱ्यांच्या त्या सुद्धा घेतल्या पाहिजे. शेवटच्या दाण्यापर्यंत सरकारनं तुरी खरेदी केल्या पाहिजे आणि 7 दिवसात त्याचे पैसे भेटले पाहिजे. नाही, 7 दिवसात पैसे भेटले पाहिजे तुरीच्या शेवटच्या दाण्या. शब्द पाळला पाहिजे फडणवीसांनी. काय सांगायचं? जर फडणवीस किंवा सरकारला जर तूर खरेदी करता येत नसेल तर माझं सरकारला एकच निवेदन आहे की सरकारने आमच्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये यावं, 1 महिना नांगरण करावं, पेरणी करावी आणि नंतर सरकारला जाऊन बसावं. 1 महिना नांगर पेरणी करा आणि आमच्यासोबत एकदा राबून बघा. काय म्हणून सांगायचं? आम्हाला एवढंच म्हणायचं आहे, जसं 150 रुपये जेव्हा डाळ झाली होती तेव्हा स्टॉल लावून विकली डाळ सरकारने, तशी आता आमची तूर घेऊन स्टॉल लावून विका ना, त्याचं काहीतरी करा. सरकारनं मध्यमवर्गीयांसाठी जे केलं, शहरी लोकांसाठी केलं, ते जरा शेतकऱ्यांसाठी करा. काय सांगायचं सरकार? आम्ही रोई आणि डुकरे अशा वन्य प्राणीच्या तोंडातून काढून या ठिकाणी तूर आणलेली आहे, पण त्याच्यापेक्षा हिंसक आता हे शासकीय वातावरण झालेलं आहे. काय सांगायचं फडणवीसांना? जाहीरनाम्याप्रमाणे त्याने भाव द्यायला पाहिजे. शब्द पाळायला पाहिजे आणि यावर्षी सर्वच पिकात लुटलं आहे, त्यामुळे कर्जमाफी द्यायला पाहिजे आणि तुरी शेवटच्या दाण्यापर्यंत खरेदी करायला पाहिजे. काय सांगायचं फडणवीसांना? अखेर दाण्यापर्यंत तूर खरेदी केली पाहिजे, असं पेमेंट लवकर द्यायला पाहिजे. पेमेंट लवकर दिलं पाहिजे आणि शेवटच्या दाण्यापर्यंत तूर खरेदी केली पाहिजे. काय सांगायचं फडणवीसांना? फडणवीस साहेब हे वायफायसाठी खर्च करते, पण कृषी शेतकऱ्यासाठी कोणतीच उपलब्धता करून देत नाही. आता ह्या आजी आहेत, ह्या 70 वर्षांच्या आजींचा तरी आवाज फडणवीस ऐकतील अशी अपेक्षा आहे, म्हणून मी आजींना पुन्हा एकदा विचारतोय. आजींना तर सरकारकडून काही नकोय, तरी पण आजी काय सांगायचं फडणवीसांना? कर्जमाफ झालं पाहिजे आणि तुरीचं? तुरीचे पैसे मिळाले पाहिजे. कारण वखरण नागरण कशानं करायचं? नाही तर फडणवीस साहेबांना आमच्यासमोर 15 दिवस राहा म्हणा, पुढचे सगळे जण 15 दिवस सकाळी 7 वाजतापासून 2:30 वाजता घरी यावं लागते उन्हीत, आणि वावरातली काय करायला लागते हे माहीत पडते. शेतकरी काय करते वावरात? 30 सेकंद. मी देवेंद्र फडणवीस साहेबांना एवढं सांगू इच्छितो की आपल्याला उद्योगपतींचं कर्ज राईट ऑफ करता येतं, मग ते शेतकऱ्यांच्या बाबतीत का नाही घेता येत? त्याच्यामुळे त्यांनी सरसकट कर्जमाफी द्यावी. 30 सेकंद. शासनाने रचलेला हा नियोजित कट आहे आणि ते शेतकऱ्याचा ज्या प्रकारे छळ करत आहे त्यामधून जर मार्ग काढायचा असेल तर त्यांनी शेतकऱ्यांसाठी खऱ्या अर्थानं न्यायाधिकरण स्थापन करायला पाहिजे. शेतकऱ्यांसाठी न्यायाधिकरण. फडणवीसांना काय सांगायचं? फडणवीस सरकारला एकच सांगायचं आहे की आता ही जी शेती आहे या प्रकारची शेती शेतकरी बंद करेल. याच्यानंतर मोहाची दारू, शेतातला कोळसा, गिट्टी, मुरुम, रेती आणि आमच्या शेतात जे जे काही होईल अफू गांजा याची शेती आम्ही करू आणि याच्यानंतर तुमचं आमच्यावर कोणतंही नियंत्रण राहणार नाही. काही करू, आमच्या शेतीचे मालाचे भाव आम्ही मिळवू. शेतकरी संतप्त. काय सांगायचे शेतकऱ्या फडणवीसांना? काय अपेक्षा करणार आहे? भरं बोकणं सरकार आहे, काय अपेक्षा करणार आहे? अपेक्षा करू शकत नाही. अपेक्षाच करू शकत नाही. काय सांगायचं सरकार? फडणवीस सरकारनं जे 1000 कोटी रुपये आता जी नवीन शेतीची तूर खरेदी करण्यासाठी उपलब्ध करून दिलेले आहे ते 1000 कोटी रुपयाला काही होणार नाही. नाफेड ही संस्था केंद्र शासनाच्या माध्यमातून राबवण्यात येत असते आणि केंद्र शासनाचं कसं असते की 15% जे नुकसान असते त्याच्यावर जर नुकसान गेलं तर ते राज्य शासनानं सहन करावं आणि राज्य शासनानं जर 1000 कोटी रुपयाचं ते सांगितलेलं आहे 1000 कोटी रुपयामध्ये होणार नाही. अजून त्यांनी 6 ते 7 कोटी रुपये उपलब्ध करून तुरीची खरेदी ताबडतोब चालू करावी. काय करावं थोडक्यात सांगा? मॉडेलायझेशनवर खर्च न करता शेतकऱ्यांवर खर्च करावा. जसं म्हणजे उद्योगधंद्यात त्यांना कमिशन मिळते, शेतकऱ्याकडून कुठलंही कमिशन न मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांची उपासमारी सुरू आहे. नक्कीच. म्हणजे उद्योगपतींकडून कमिशन मिळतं सरकारला, इथं शेतकरी काही देत नाहीत. या मावशींकडून आता ऐकून घ्यावंच लागेल, कारण यांचं तरी ऐकतील फडणवीस. शेतकऱ्याचं असं म्हणणं आहे उघड्यावर जे माल पडलेला आहे वरल्या निसर्गाचं चलिंत्र बिघडलेलं आहे, ह्याची जर नुकसान झाली शेतकऱ्याची तर सरकारला पूर्ण ही भरून द्यावं लागेल. म्हणजे शेतकऱ्याचं जर नुकसान झालं तर सरकारचं नुकसान सरकारनं पूर्ण भरून द्यावं लागेल. काय सांगायचं? माझा एबीपी माझाचं अभिनंदन करतो की शेतकऱ्याचा वाचा आपण आपल्या माध्यमातून देशाला कळवत आहात. सर्वात पहिले सर्व आपल्या टीमचं अभिनंदन. माझा दुसरा प्रश्न असा आहे, देवेंद्रजी माझा तुम्हाला प्रश्न आहे, जसं त्वेषाने तुम्ही रस्त्यावर आंदोलनकर्त्यांना उतरवलं होतं शेतीसाठी, शेतकऱ्यांना जागवलं होतं, 60 वर्षाच्या या सरकारचं पाप रस्त्यावर आणलं होतं, आज तुम्ही त्या सत्तेवर गेले, एसी मध्ये बसून प्रश्न सुटणारे नाही. देवेंद्रजी जागे व्हा, अन्यथा तुम्हाला या महाराष्ट्राची या भारताची जनता कधीही माफ करणार नाही.
शेतकऱ्याच्या पिढीला न्याय द्या. या शेतकऱ्याची कुटुंबाची अर्थव्यवस्था पूर्ण चिरमिरीत झाली आहे. मुलीचे लग्न करू शकत नाही. अनेक प्रश्नाच्या माध्यमातून इथे लोक आवाज उठवतात. कोणालाही जाग येत नाही. शेतकऱ्याची संस्कृती नष्ट होऊन राहिली आहे. कोणीही शेती करायला आज तयार नाही. शेतीचा व्यवसाय संपेल, अराजकता माजेल. ज्या दिवशी शेतकरी पेटून उठेल त्या दिवशी कोणतीच सत्ता या महाराष्ट्रात राहणार नाही. शेतकरी जगाचा पोशिंदा आहे. शेतकरी वाचला पाहिजे. शेतकरी वाचला तर देश आहे, तर जग आहे. कबीरानी म्हटलं होतं की मेरी हस्ती बहुत छोटी, मेरा रुतबा कुछ भी नहीं, लेकिन डूबते के लिए सदा तिनका हुआ हूं मैं. बुडत्याला जसा काडीचा आधार असतो तसा या सरकारला, या देशाला, या 125 कोटी जनतेला शेतकऱ्याचा आधार आहे. तो शेतकरी वाचला पाहिजे. आणि या शेतकऱ्यांनी जे आवाहन केले फडणवीसांना, आपण अपेक्षा करूयात की ते आवाहन फडणवीस ऐकतील आणि शेवटच्या दाण्यापर्यंत तूर खरेदीचा निर्णय जो त्यांनी जाहीर केला होता तो शब्द पाळतील. आणि या सगळ्या सकट आपण सगळे मान्यवर इथं आलात, सगळे शेतकरी बंधू इथं आलात, त्याबद्दल धन्यवाद. आपण आशा करूयात की या तुरीसाठी तुम्हाला अजून फार दिवस इथं घर सोडून राहायला लागू नये. धन्यवाद.